नमस्कार मंडळी, माझं नाव रामचंद्र प्रभाकर पुंड आणि मी एक शेतकरी आहे आणि SRT विनामशागत या तंत्रज्ञानानुसार मी शेती करतो। मागील 5 वर्षापासून आम्ही या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे आणि खूप चांगला फायदा आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही आपली नवीन लावलेला ऊस आहे आणि अर्धा एकर क्षेत्रावर फक्त 4 क्विंटल बियाणं वापरून आपण या ठिकाणी ऊसाची लागवड केलेली आहे। फक्त कुठलाही खर्च 1 रुपया अतिरिक्त खर्च न करता ऊसाचं एक डोळा पद्धतीने आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि सरीच्या खालच्या पेरच्या जी सरी त्या सरीमध्ये आपण फक्त पाणी देऊन एकच डोळा आपण या ठिकाणी लावलेला आहे। आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली तर एका ऊसाला साधारणतः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ते 15 फूट आपल्या या ठिकाणी बघायला मिळतात आणि अत्यंत सुंदर त्याची जाडी आणि हाईट आहे आणि पानांचा रंग, पानांचा कलर आणि ऊसाचे एकंदरीत जे स्ट्रक्चर आपण बघितलं खूप सुंदर या ठिकाणी ऊसाचं स्ट्रक्चर आहे। आणि हे सगळं SRT मुळे शक्य झालं, कारण जेव्हा आपण SRT पद्धतीने शेती करतो तेव्हा जमीन ही अत्यंत सुपीक होते आणि जमिनीचा पोत सुधारून अत्यंत जमीन मऊ होते आणि भुसभुशीत होते आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो। ऊस असूल साधारण त्या ऊसाचं वय आज 4.5 महिने आणि आजपर्यंत त्या ऊसाला 1 रुपया आपण खर्च केलेला नाहीये। खूप कमी खर्चात शेती आणि आपणही SRT पद्धतीने शेती करावी, SRT शेती शाळेला यावं, SRT तंत्रज्ञान समजून घ्यावं। ही आमची महाराष्ट्रामध्ये साधारणतः 22 शेती शाळा सुरू झालेल्या आहे। SRT मास्टर शेतकरी SRT शेती शाळेला येऊन त्याचा लाभ घेत आहे आणि अशा आजकालच्या वातावरणामध्ये अतिशय कमी पाऊस आणि प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा ही शेती परवडणारी शेती आहे, कारण या ठिकाणी आम्हाला डिझेलचा खर्च नाही, मजुरांचा खर्च नाही आणि वेळेची बचत, कष्टाची बचत, पैशाची बचत अशा सगळीकडून या शेतीचा फायदाच आपल्याला बघायला मिळतो। त्याचबरोबर आपली भूमाता ही सुद्धा आपण सशक्त करण्याचं काम या ठिकाणी करतो आणि खूप कमी खर्चामध्ये, खूप कमी कष्टामध्ये शेती होते आणि पिकंही आपली सुंदर असतात। तर या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो मंडळी। धन्यवाद।